भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 साली मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याची स्थापना झाली. कोल्हापूर संस्थान हे स्वराज्यामध्ये विलीन झालं आणि कोल्हापूर जिल्हा अस्तित्वात आला. या घटनेला या मार्च महिन्यामध्ये 75 वर्ष पूर्ण होतं आणि ही कोल्हापूरच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची घटना असल्यामुळं भारतीय इतिहास संकलन समिती कोल्हापूरच्या वतीनं याच्या संदर्भात एक चर्चासत्र आयोजित केलं आहे आणि त्या चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर आपण या कोल्हापूरच्या निर्मितीचा इतिहासाचा आढावा घेतो. या चर्चासत्रामध्ये कोल्हापूरच्या इतिहासाशी संबंधित अनेक लेखकांच्याकडून अनेक विषयावर शोधनिबंध मागवण्यात आले आणि त्या शोधनिबंधाचं एकत्रीकरण करून त्याचं एक पुस्तक रूपानं प्रकाशन करण्याचं नियोजन इतिहास संकलन समितीचं आहे. खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाली. हा अतिशय महत्त्वाचा भाग शासकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा होता. दुर्दैवानं तो तसा झाला नाही. पण इतिहास संकलन समितीचं कामच असं आहे की आपला इतिहास आपल्या लोकांच्या पुढं व्यवस्थित पुराव्याच्या आधारानं मांडायचं आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याची अमृत महोत्सवी वाटचाल असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी भारतीय इतिहास संकलन समिती कोल्हापूरच्या वतीनं घेतो. हे करत असताना कोल्हापूरची पंचगंगा, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरचं पर्यटन, कोल्हापूरची नदी, कोल्हापूरमधले तलाव, जलाशय या सगळ्या विषयांचा आढावा घेणारे विविध अभ्यासकांचे शोधनिबंध आम्ही या ठिकाणी संकलित केलेले आहेत आणि ते थोड्याच काळामध्ये ग्रंथ रूपानं प्रकाशित करण्याची आमची योजना आहे. धन्यवाद.